इष्ट मनोरथ पूर्ती व कल्याणासाठी आपण प्रदोष व्रत करतो. या प्रदोष व्रताविषयी थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि कथेला सुरुवात करूया. भगवान शंकराचे महात्म्य आणि औदार्य सर्वश्रुत आहे. भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामना पुरवून त्यांचे इहपर कल्याण करणारा शाश्वत चिंतामणी. म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. काम्य उपासनेमध्ये शिवाप्रीत्यर्थ जी काही व्रते आचरली जातात त्यांमध्ये प्रदोष व्रत हे एक महाफलदायी व प्रभावी असे श्रेष्ठ व्रत आहे. हिंदू धर्मात या व्रतास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिवलीलामृत, गुरुचरित्र आदी ग्रंथांतून व पुराणांतून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म त्यांच्या मातेने पूर्वजन्मी व इहजन्मी केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्याईने झाला हे सर्वश्रुत आहे. वाराला अनुसरून करण्यात येणाऱ्या प्रदोष व्रताचे 7ही वारांच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. तसेच आज आपण बुध प्रदोष कथा आपण ऐकूया. बुध प्रदोष व्रत कथा. सुतजी म्हणाले, ऋषीजन हो, आता मी तुम्हाला बुध प्रदोष व्रताची कथा सांगतो. ती लक्षपूर्वक ऐका. बुध प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असे व्रत आहे. या व्रताचरणाने उपासकांच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात. हे व्रत करणाऱ्याने दिवसातून एकदाच रात्री भोजन करावे. शक्यतो हिरव्या वस्तूंचाच वापर करावा. धूप व बिल्वपत्रादिकांनी शंकराची पूजा आराधना करावी. या व्रताची कथा अशी आहे. प्राचीन काळी एका पुरुषाने विवाह केला. पुढे काही दिवसांनी सासरचे आमंत्रण आले म्हणून तो पत्नीसह तेथे गेला. सासरच्या मंडळींनी त्याचे उत्तम आदरातिथ्य केले. त्याला आग्रहाने ठेवून घेतले. काही दिवसांनी तो स्वगृही जाण्यास निघाला. तो बुधवार होता. त्या दिवशी माहेरी आलेल्या मुलीला निरोप देणे शुभ नसते, म्हणून त्याच्या सासूसासऱ्यांनी व अन्य मंडळींनी त्याला दुसऱ्या दिवशी प्रस्थान करण्याची विनंती केली, पण त्याने कोणतेही ऐकले नाही. महत्त्वाचे काम आहे, मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या गावी गेलेच पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले. त्यामुळे त्याच्या सासरच्या मंडळींचा नाईलाज झाला. त्यांनी त्या दाम्पत्तीस नाखुशीनेच निरोप दिला. तो गृहस्थ बैलगाडीतून पत्नीसह आपल्या नगराकडे निघाला. मार्गामध्ये त्याच्या पत्नीला खूप तहान लागली. तिच्या घशाला कोरड पडली. तेव्हा तो तांब्या घेऊन पाणी आणण्यासाठी गेला. काही वेळाने परत आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले व रागही आला, कारण त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषाने आणलेले पाणी पिऊन त्याच्याशी हसत खेळत गप्पा मारित होती. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पत्नीला जाब विचारण्यासाठी तो ताडताड पावले टाकीत बैलगाडीपाशी गेला. तेव्हा आपली पत्नी हुबेहूब आपल्यासारख्याच दिसणाऱ्या अन्य पुरुषाशी बोलत आहे हे पाहून त्याची बुद्धीच कुंठित झाली. तो त्या पुरुषाशी वाद घालू लागला. त्याची पत्नीही संभ्रमात पडली. या दोघांपैकी आपला खरा पती कोण हेही तिला कळेना. ती रडू लागली. त्यामुळे मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी वाढली. तेवढ्यात राजाचे शिपाई धावत आले. त्यांनी त्या स्त्रीला विचारले, हा काय प्रकार आहे? या दोघांपैकी तुझा खरा पती कोण? ती बिचारी काय बोलणार? तेव्हा भर रस्त्यात ओढावलेला तो प्रसंग पाहून त्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी आले. सासरची माणसे आज बुधवारी त्रयोदशी असताना जाऊ नका असे परोपरीने सांगत होती, पण आपण दुराग्रहाने त्यांचे ऐकले नाही. त्याचेच हे फळ आहे. या विचाराने तो पश्चाताप करू लागला. त्याने भगवान शंकरांना हात जोडले व म्हणाला, प्रभो, माझ्याकडून अक्षम्य अपराध घडला आहे. मला क्षमा करा. भविष्यात मी असा आतयातीपणा कधीही करणार नाही. तुम्ही माझे व माझ्या पत्नीचे रक्षण करा. त्या गृहस्थाने कळकळून अशी प्रार्थना केली. तेव्हा तो दुसरा पुरुष अंतर्ध्यान पावला. मग तो गृहस्थ पत्नीसह सुखरूप आपल्या घरी गेला. त्यानंतर ते दोघे पती पत्नी नियमपूर्वक बुध प्रदोष व्रत करू लागले. बुध प्रदोष व्रत समाप्त.